मित्रांनो, बरेच सारे लोक जे आहेत ते आपणाला बऱ्याच ठिकाणी असं विचारतात, की बौद्ध संस्कृतीमध्ये जे भंतेगण आहेत, जे भंते जे आहेत, जो भिक्खू संघ आहे, तो नेमका काय शिकवतो? आपण बघितलं तर जो भंतेगण आहे, तो आपणाला हे शिकवतो, की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जन्माने बौद्ध बनता कामा नये. त्यासाठी आपणाला जे अ, अ, दीक्षा विधी जो आहे, दीक्षा घेणं जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दीक्षांतराबरोबरच आपण जे नामांतर आहे, आपली जी जुनी नावं आहेत, दगड्या, धोंड्या, अ, सोने, कोणे, मोने अशा प्रकारची जाकवू जे नावं आहेत, डुकरे, तर या नावातून जे आहे ती एका विशिष्ट मानसिकतेची जी दुर्गंधी आहे ती त्याला चिपकलेली आहे. आणि म्हणून आपण कितीही शिकलो, मोठे झालो तरी पण या नावांची जी दुर्गंधी आहे ती आपलं शिक्षण आहे, आपली प्रतिष्ठा आहे, ती कमकुवत करते. आणि म्हणून धर्मांतर, नामांतर, त्याचबरोबर उपोषण जीवनामध्ये जे आहे ते प्रत्येकाने उपोषण घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून दर रविवारी प्रत्येकाने जे आहेत ते बौद्ध संस्कृतीनुसार भंतेंकडून आपण उपोषण घेतलं पाहिजे. त्याचबरोबर तिसरी गोष्ट जी आहे ती वारंवार आपण विहारांमध्ये एकत्र येण्यामुळे आपल्या मानसिकतेमध्ये फार मोठा बदल होतो, लोकांमध्ये आपली चांगली ओळख बनते. आणि पाचवा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बाबासाहेब देखील ते सांगतात, की आपल्या उत्पन्नाचा जो 20वा भाग आहे तो धम्मकार्यासाठी, अर्थात येणारी पिढी जर का आपणाला चांगल्या पद्धतीनं घडवायची असेल, तिला जर का धम्म मार्गावरती आणायचं असेल, तर तशा प्रकारच्या शिबिरांच्या माध्यमातून, तशा प्रकारच्या सेमिनारच्या माध्यमातून, तशा प्रकारच्या विहारातून चालव जाणाऱ्या धार्मिक वर्गातून आपणाला तशी जी पिढी आहे ती खऱ्या अर्थानं एक बौद्ध संस्कृतीची नवी पिढी म्हणून आपणाला घडवता येईल. आणि हेच जे भंतेगण आहेत ते आपणापर्यंत पोहोचवायचं काम करत असतात. जय भीम.